शेतकरी बंधूंनो नमस्कार. बरेच शेतकऱ्यांचे मेसेज किंवा फोन येत असतो किंवा मी स्वतः मिरचीच्या फील्डमध्ये फील्ड करत असतो. तर असे आढळून आले, की थंडीच्या ऋतूमध्ये आपल्या मिरची पिकावर जे मिरची असतात, त्या मिरचीवर फळावर काळ्या कलरचा धब्बा आपल्याला दिसून येतो. तर बरेचसे शेतकरी घाबरून जातात, की ह्या प्रकारचा रोग किंवा किडीचे प्रादुर्भाव तर नाही आहे. त्यामुळे बरेचसे शेतकरी वेगवेगळे मायक्रोन्यूट्रिएंट्स, वेगवेगळे थ्रिप्ससाठी यावर फवारणी करत असतात. तर असा जर प्रादुर्भाव तुमच्या शेतकरी बंधूंनो तुमच्या मिरची बागामध्ये असेल, तर हा व्हिडिओ फक्त हा तुमच्यासाठी आहे. तर शेतकरी बंधूंनो, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात थंडी पडत असतो आणि अशा थंडीमध्ये आपल्या मिरची पिकातील जे फळं असतात, त्या फळावर काळ्या कलरचा धब्बा आपल्याला दिसून येतो. तर बरेच शेतकरी यावर वेगवेगळे मायक्रोन्यूट्रिएंट्स, थ्रिप्साइड फवारणी करत असतात, परंतु याचा काही उपयोग आपल्या ह्या काळ्या धब्ब्यावर होत नसतो. तर शेतकरी बंधूंनो, नेमकं काय होत असते, थंडी थंडीचा जेव्हा प्रकोप असतो हे असतो थंडीच्या ऋतूमध्ये जेव्हा थंडी जास्त असते तेव्हा मिरची पिकातली जी फळं असतात मिरची ह्या थंडीच्या बचावाकरिता मिरचीचा जो वरील पृष्ठभाग असतो त्यावर ते थंडी घेत असतात. त्यामुळे वरचा जो भाग आहे जो कॉन्टॅक्टमध्ये थंडीच्या कॉन्टॅक्टमध्ये येईल तेवढाच भाग आपल्या मिरची पिकात हा काळा कलर दिसून येतो. तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सुद्धा त्याचे फोटो दाखवलेले आहे. ती पीक पूर्ण मिरची ही पिवळी काळी पडत नाही, फक्त वरील जो पृष्ठभाग असतो तो पृष्ठभाग फक्त काळा पडत असतो. त्यामुळे शेतकरी बंधूंना हा एक नैसर्गिक किंवा वातावरणामुळे आलेला हा एक मिरचीवर काळा कलरचा धब्बा आहे. त्यामुळे शेतकरी बंधूंनो, तुम्ही घाबरून जाऊ नका. याला कोणत्याच प्रकारचे मायक्रोन्यूट्रिएंट्स किंवा थ्रिप्साइड जर तुमच्या पिकामध्ये गरज असेल तर त्याची फवारणी करू शकता. परंतु ह्या रोगासाठी या मायक्रोन्यूट्रिएंट्सची किंवा थ्रिप्साइडची गरज भासत नाही. तर शेतकरी बंधू हे पूर्णतः नैसर्गिक आहे. हे पूर्ण वातावरणावर डिपेंड आहे. जसं-जसं आपलं वातावरण थंडी कमी होईल, तसं हा रोग सुद्धा आपल्या मिरची पिकातून हळू कमी होत जाईल. आपण सोबत जेव्हा जास्त दव किंवा दवबिंदू सुद्धा पडतात. त्या दवबिंदू सुद्धा मिरचीच्या पृष्ठभागावर पडले तर तेवढा भाग आपला काळा दिसून येतो. त्यामुळे हे शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नका. हा पूर्ण नैसर्गिक आहे, वातावरणामुळे येत असतो. त्यामुळे हा कालांतराने ऑटोमॅटिक कमी सुद्धा आपल्या शेतातून होत असतो. तर शेतकरी बंधूंनो, तुम्हाला आजची हा व्हिडिओ आणि माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.